अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या घराशी संबंधित आहे, तुमच्या ऊर्जेशी संबंधित आहे आणि थेट तुमच्या नशिबाशी सुद्धा संबंधित आहे. तुमचं देवघर. हो, आजकाल फ्लॅट संस्कृती वाढली आहे. मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, पण त्या फ्लॅटमध्ये देवासाठी जागाच ठेवली जात नाही. आणि इथूनच सुरुवात होते एका मोठ्या चुकीची. स्वामी भक्तांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरात देवघर कुठे आहे किंवा आहे की नाही, यावर तुमच्या घरातली ऊर्जा, तुमचं मन आणि तुमचं भाग्य सुद्धा ठरतं, तर तुमचा विश्वास बसेल का? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, देव कुठे नाही आहे का? कोणी म्हणतं देव इथे आहे, देव तिथे आहे, देव सगळीकडे आहे. हो, हे अगदी खरं आहे. पण स्वामी भक्तांनो, एक साधा प्रश्न विचारते, मग बाथरूम मध्ये देव ठेवता का? नाही ना. का नाही ठेवत? कारण देवाची एक पात्रता आहे, त्याचा मान आहे, त्याचा सन्मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा योग्य ठिकाणीच ठेवली गेली पाहिजे. आता समजून घ्या, ईशान्य दिशा ही ईश तत्वाशी संबंधित आहे, म्हणजेच देवतत्वाशी थेट जोडलेली दिशा. या घरात, या वास्तूमध्ये ईशान्य हा एक असा कोपरा आहे जिथून सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त प्रमाणात मिळते. का? कारण पृथ्वी ही थोडीशी कललेली आहे आणि पूर्वेकडून जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा वेगवेगळ्या कोणातून, वेगवेगळ्या लहरींमध्ये घरात प्रवेश करते आणि ईशान्य कोपऱ्यात मिळणारी ऊर्जा अतिशय शुद्ध, अतिशय प्रभावी आणि अतिशय सात्विक असते. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. ज्या घरात देवघर नाही त्यांनीही हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक जलकुंभ ठेवा. तो चांदीचा असेल तर अतिउत्तम, नसेल तरीही चालेल. साधं स्वच्छ पाणी भरून ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा. आता रात्री तो कलश ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठा. हो, हीच ती कठीण गोष्ट आहे, कारण आजकाल बऱ्याच लोकांचा सूर्य सकाळी 9 वाजता उगवतो. पण जर तुम्ही खरोखरच बदल पाहिजे असेल ना, तर पहाटे उठा. जेव्हा सूर्य उगवायला लागतो, पूर्वेकडे तोंड करून बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा. आपल्या शरीरात इडा आणि पिंगळा या 2 नाड्या असतात. त्या क्षणी कोणती नाडी चालू आहे हे फक्त अनुभवायचं आहे. आता हळूहळू श्वास घ्या आणि सोडा आणि प्रत्येक श्वासासोबत ओमचा उच्चार करा. जास्त वेळ नाही, तासभर नाही, 4 तास नाही, फक्त काही क्षण, पण पूर्णपणे एकाग्रतेने. स्वामी भक्तांनो, त्या काही श्वासांमध्येच तुमची कनेक्टिव्हिटी वरती लागते. हो, त्या जलाची ऊर्जा, त्या वातावरणाची ऊर्जा आणि तुमचं मन हे सगळं एकत्र येतं आणि एका क्षणासाठी तुम्ही तादात्म्य पावता. आणि मग जेव्हा तुम्ही तिथून उठता, स्वतःला एकदा विचारा, आज मला किती फ्रेश वाटतंय. कारण ही ऊर्जा कोणत्याही गोळीपेक्षा मोठी आहे, कोणत्याही कोल्ड्रिंक पेक्षा प्रभावी आहे. हा नैसर्गिक एनर्जीचा स्रोत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही सातत्याने ईश तत्वाच्या संपर्कात राहिलात तर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं. तुम्ही कधी वेद पाठशाळेत गेलात का? तिथल्या मुलांकडे पहा आणि एखाद्या इंग्लिश मीडियमच्या मुलांशी तुलना करा. दोघेही निरागस असतात, पण वेद पाठशाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं. का? कारण सततचा ओंकार, सततचा मंत्रोच्चार त्यांच्या ऊर्जेला बदलतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जसा विचार करता, ज्या वातावरणात राहता, तशीच ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणूनच डॉक्टर वेगळे दिसतात, पोलीस वेगळे दिसतात, कलाकार वेगळे दिसतात, कारण त्यांच्या विचारांची ऊर्जा ही वेगळी असते. आता तुम्ही विचाराल, पैशांचा पाऊस कसा पडेल? तर उत्तर खूप सोपं आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रासाठी आवश्यक ऊर्जा तुमच्यात असली पाहिजे. स्वामी भक्तांनो, समजा तुम्हाला एखाद्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे, उदाहरणार्थ अँकरिंग, बोलण्याचं काम,
लोकांसमोर स्वतःला मांडण्याचं काम. तर मेहनत फक्त पुरेशी नसते, त्यासाठी लागते क्रिएटिव्हिटी, विचार करण्याची ताकद, नवीन कल्पना सुचवण्याची क्षमता. आता तुम्ही विचार कराल, ही क्रिएटिव्हिटी येते कुठून? तर ती फक्त अभ्यासातून येत नाही, ती फक्त अनुभवातून देखील येत नाही, ती येते तुमच्या ऊर्जेतून. आपल्या शास्त्रानुसार बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि शुक्र हा कला आणि क्रिएटिव्हिटीचा कारक आहे. म्हणजे बुध तुम्हाला विचार देतो आणि शुक्र तुम्हाला त्या विचाराला सुंदर रूप देतो. आणि महत्वाची गोष्ट काय, या दोघांचं स्थान वास्तूमध्ये कुठे आहे? ईशान्य आणि उत्तर. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही ईशान्य दिशेला योग्य पद्धतीने वापरलं, त्या ठिकाणी बसून अभ्यास केला, त्या ठिकाणी बसून लेखन केलं, तर तुमची बुद्धी वाढते, तुमची क्रिएटिव्हिटी वाढते, तुमचे निर्णय योग्य होतात. ही काही जादू नाही, ही ऊर्जा आहे आणि ऊर्जेचा योग्य वापर आहे. स्वामी भक्तांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही, घरातील प्रत्येक व्यक्ती त्या वास्तूच्या ऊर्जेत जगत असते. मग त्या व्यक्तीची राशी, त्याची खोली, त्याची दिशा, संपर्क हे सगळं त्याच्या आयुष्यावर परिणाम करतं. जसं मुलांची खोली, अभ्यासाची जागा, मोठ्यांची विश्रांतीची जागा जर योग्य दिशेला असेल तर त्या व्यक्तीचं जीवन सुलभ होतं आणि त्याचं तेज वाढतं. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, एखादं छोटंसं मूल साध्या परिस्थितीमधून येतं आणि अचानक एखाद्या मोठ्या मंचावर पोहोचतं, जसं डान्स शो, सिंगिंग शो. पहिल्या दिवशी ते मूल थोडं घाबरलेलं असतं, त्याचा आत्मविश्वास कमी असतो, पण काही महिन्यानंतर तेच मूल जेव्हा परत येतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. कारण काय, त्याचं वातावरण बदललेलं असतं, त्याची ऊर्जा बदललेली असते, त्याच्यावर काम केलं जातं, त्यांच्या विचारांवर काम केलं जातं. ब्रेन मॅपिंग आणि ऊर्जा. त्या मोठ्या कंपन्या त्या मुलांना चांगल्या जागी ठेवतात, त्यांना योग्य मार्गदर्शन देतात, त्यांच्या विचारांना दिशा देतात आणि त्या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. म्हणूनच कोणीही म्हणू शकत नाही की साधा माणूस यशस्वी होऊ शकत नाही. स्वामी भक्तांनो, आपली सर्वात मोठी चूक काय आहे माहित आहे? आपण सतत दुसऱ्याचा विचार करतो. त्याचं घर चांगलं आहे, तो माझ्यापेक्षा हुशार आहे, त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, आणि इथेच आपण हरतो, कारण आपण स्वतःला विसरतो. स्पर्धा वर्सेस जेलसी. स्वामी भक्तांनो, स्पर्धा असावी पण जेलसी नसावी, कारण स्पर्धा तुम्हाला पुढे नेते, पण जेलसी तुम्हाला आतून संपवते. आजच्या काळात 90% लोक फक्त आणि फक्त जेलसीमध्ये जगत आहेत आणि हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातील प्रगती थांबवते. स्वतःकडे लक्ष द्या. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला खरंच यश हवं असेल ना, तर दुसऱ्यांकडे बघणं बंद करा, स्वतःकडे बघा. स्वतःच्या ऊर्जेवर काम करा, स्वतःच्या विचारांवर काम करा, कारण तुमचं जीवन तुमच्या विचारांनी बनतं आणि तुमचे विचार तुमच्या ऊर्जेवर अवलंबून असतात. स्वामी भक्तांनो, आज आपण जे समजलो, देवघराची दिशा, ईशान्येची ऊर्जा, विचारांची ताकद आणि यशाचं खरं रहस्य, हे सगळं फक्त ऐकण्यासाठी नाही, हे अंमलात आणण्यासाठी आहे. आजच ठरवा, तुमच्या घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा, तिथे सकारात्मकता निर्माण करा आणि रोज काही क्षण त्यासाठी स्वतःसाठी द्या. कारण जेव्हा तुमची ऊर्जा बदलते तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. आणि लक्षात ठेवा, देव कुठेही असतो, पण योग्य ठिकाणी ठेवलेला देव तुमचं भाग्य बदलू शकतो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.